सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 10 भाग 5 आणि ओवी संख्या आहे 201 ते 250। आता हे सुख कशासारखे आहे म्हणून म्हणावे तर मला झालेल्या आनंदाने याबद्दल काहीच बोलत नाही। तथापि मी इतके मात्र समजतो की आपणास विचारलेल्या गोष्टीची पुनरुक्ती झाली तरी हरकत नाही, पण ती पुन्हा तुम्ही मला सांगा। अहो, रोज उगवतो म्हणून सूर्याला शिळा म्हणावे काय? अग्नीने स्नान केले नाही म्हणून अग्नीला ओवळा म्हणता येईल काय? अथवा नेहमी वाहणाऱ्या गंगेच्या पाण्याला पारोसेपणा येतो काय? तुम्ही आपल्या मुखाने जे बोलता ते आम्ही मूर्तिमंत नाद ब्रह्मच पाहिले। तुमच्या मुखाने बोधाच्या गोष्टी ऐकणे म्हणजे साक्षात चंदनाच्या झाडाच्या फुलांचा सुवास घेणे आहे। अर्जुनाच्या या बोलण्याने कृष्ण सर्व अंगाने डोलला व म्हणाला, हा अर्जुन भक्ती व ज्ञान यांचे चांगले शेत झाला आहे। याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्याच्या आनंदात प्रेमाचा भर उसळत असताना तो कष्टाने आवरून धरून श्रीकृष्ण काय म्हणाले ते ऐका। श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर बाबा, माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्यापैकी मुख्य तुला सांगतो, कारण हे कुरुश्रेष्ठा माझ्या विभूतीच्या विस्ताराला अंत नाही। मी ब्रह्मदेवाचा बाप आहे हे श्रीकृष्णात माहीत असूनही त्याची आठवण त्याच्या चित्ताला होईना व ते अर्जुनाला म्हणाले, बाबा अर्जुना, ठीक केले। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृष्ण त्या प्रसंगी अर्जुनाला बाबा असे म्हणाले यात आम्हाला काही आश्चर्य करावयाचे कारण नाही। हे पहा, तो स्वतः नंदाचे मूल झाला नाही काय? परंतु सांप्रत हे राहू द्या, प्रेमाचा अतिरेक असल्या गोष्टी घडवून आणतो। मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, आम्ही सांगत आहोत, तू ऐक। अर्जुना, तू माझ्या विभूती विचारल्यास त्या इतक्या असंख्य आहेत की त्या जरी माझ्या आहेत तरी पण त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाहीत। आपल्या अंगावर किती केस आहेत हे ज्याचे त्याला मोजता येत नाहीत, त्याचप्रमाणे माझ्याच विभूती असून मला त्यांची गणना करता येत नाही। खरोखर मी कसा व केवढा आहे हे माझे मला देखील पक्के ठाऊक नाही। म्हणून ज्या मुख्य नामांकित विभूती आहेत त्या ऐक। अर्जुना, ज्या विभूती समजल्या असता बाकीच्या सर्व जाणल्या सारख्या होतील, ज्याप्रमाणे बी हातात आले की झाडच ताब्यात आल्यासारखे होते, किंवा बगीचा ताब्यात आला असता फळांची व फुलांची सहजच प्राप्ती होते, त्याप्रमाणे त्या विभूतींचा विचार केला असता सर्व विश्व विचारात घेतल्याचे श्रेय मिळते। एरवी अर्जुना, खरोखरच माझ्या व्याप्तीचा अंत नाही। आकाशासारखा अमर्याद विस्ताराच्या पदार्थालाही माझ्यात लपून बसता येते। हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंतःकरणामध्ये असलेला आत्मा आहे। मीच सर्व भूतांचा आदी मध्य व अंतही आहे। मस्तकावर कुरळे केस शोभणाऱ्या व धनुविद्येत शंकरासारख्या निष्णात असणाऱ्या अर्जुना, ऐक की प्रत्येक प्राणी मात्राचे ठिकाण जो आत्मा आहे तो मी आहे। आतल्या बाजूने मीच यांच्या अंतःकरणात आहे। भूतांच्या बाहेरही माझेच आवरण आहे। प्रारंभी व शेवटी मी आहे व मध्यंतरी देखील मीच आहे। ज्याप्रमाणे या मेघांना खालीवर आत बाहेर सर्वत्र एक आकाशच आहे, आणि ऐक, ते मेघ आकाशातच उत्पन्न होतात व ते राहतातही आकाशातच। शेवटी ज्या वेळेला त्यांचा लय होतो त्या वेळेला ते आकाशरूप होऊन राहतात। त्याप्रमाणे प्राण्यांच्या उत्पत्तीला, राहण्याला आणि मरण्याला मीच आश्रय आहे। असे माझे अनेकत्व व व्यापकत्व तू विभूती योगाने जाण, तर आता जीवच म्हणजे अंतःकरण कानरूप करून ऐकलेलेच ऐक। माझे व्यापक स्वरूप सांगितल्यावरही तुला माझ्या विभूती काही निराळ्या सांगावयाच्या आहेत काय? तर नाहीत, परंतु तुला प्रेमाने सांगतो म्हणून म्हटले, तर आता तुला मुख्य विभूती सांगतो त्या ऐक। 12 आदित्यांमध्ये मी विष्णू आहे। प्रकाशमान पदार्थांमध्ये किरणवान मी रवी आहे। मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे। नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे। हे बोलून तो कृपाळू श्रीकृष्ण म्हणाला, आदित्य नावाच्या 12 देवतात विष्णू नावाची माझी विभूती आहे व चांगल्या तेजस्वी पदार्थांमध्ये किरणे असलेला सूर्य माझी विभूती आहे। मरुद्गणांच्या एकूण 50 प्रकारात मरीची ही माझी विभूती आहे, असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले। व आकाशरूपी रंगणात नक्षत्रांमध्ये चंद्र ही माझी विभूती आहे। वेदांमध्ये सामवेद मी आहे। देवांमध्ये इंद्र मी आहे। इंद्रियांमध्ये मन मी आहे। भूतांच्या ठिकाणी चेतना मी आहे। ऋग्वेदादी 4 वेदांमध्ये सामवेद हा माझी विभूती आहे, असे गोविंद म्हणाला। व देवांमध्ये मरुद्गणांचा भाऊ महेंद्र तो मी आहे। इंद्रियांमध्ये 11वे असणारे इंद्रिय जे मन
ती माझी विभूती आहे असे समज व सर्व प्राण्यांमध्ये स्वाभाविक असलेली जी चेतना बुद्धिवृत्ती ती माझी विभूती आहे। 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे, अष्टवसूंमध्ये अग्नी मी आहे व पर्वतांमध्ये मी मेरू आहे। सगळ्या रुद्रांमध्ये कामाचा शत्रू जो शंकर ती माझी विभूती आहे, याविषयी शंका घेऊ नकोस। यक्ष राक्षसांच्या समुदायामध्ये शंकराचा परम मित्र असलेला जो कुबेर ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाला। मग 8 वसूंमध्ये जो अग्नी ती माझी विभूती आहे असे समज। मोठाली शिखरे असलेल्या पर्वतात सर्वांपेक्षा उंच असणारा जो मेरू पर्वत ती माझी विभूती आहे। हे पार्था, पुरोहितांमध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे असे जाण। सेनानायकांमध्ये कार्तिकेय मी आहे, जलाशयांमध्ये सागर मी आहे, महर्षींमध्ये भृगु मी आहे, चतुर्विध वाणीमध्ये एकाक्षर ओम मी आहे, यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे, स्थावर पदार्थांमध्ये हिमालय मी आहे, जो स्वर्गाच्या राज्याला साह्य आहे आणि जो सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे असा जो कुलोपाध्यायांमध्ये श्रेष्ठ असलेला बृहस्पती ती माझी विभूती आहे। हे बुद्धिमान अर्जुना, शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने कृत्तिकांच्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो कार्तिक स्वामी तो त्रिभुवनातील सेनापतींमध्ये माझी विभूती आहे। सर्व जलाशयांमध्ये पाण्याचा मोठा साठा जो समुद्र ती माझी विभूती आहे आणि महर्षीमध्ये तपाचा राशी जो भृगु ती माझी विभूती आहे। सर्व बोलण्यांमध्ये ज्या अक्षरात सत्याचा उत्कर्ष असतो ते एक अक्षर ओम मी आहे असे वैकुंठप्रिय श्रीकृष्ण म्हणाले। या मृत्यूलोकामध्ये कर्माच्या त्यागात ओंकारादिकांच्या योगाने ज्यास उत्पन्न करतात तो जपरूप यज्ञ सर्व यज्ञांमध्ये माझी विभूती आहे। नाम जप यज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे, यास स्नानादी कर्मे बांधू शकत नाहीत। स्नानादी कर्मा वाचून नाम घेतले तरी चालते। नामाने धर्म व अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे। अचल असलेल्या मोठ्या पर्वतांमध्ये पुण्याचा केवळ राशी जो हिमालय ती माझी विभूती आहे असे लक्ष्मीचे पती श्रीकृष्ण म्हणाले। सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष, देवर्षींमध्ये नारद, गंधर्वांमध्ये चित्ररथ, सिद्धांमध्ये कपिल महामुनी मी आहे, अश्वांमध्ये उच्चैश्रवा मी आहे असे जाण। गजेंद्रांमध्ये अमृत प्राप्त केलेल्या मंथनातून उत्पन्न झालेला ऐरावत आणि नरांमध्ये राजा मी आहे। कल्पवृक्ष, पारिजातक वृक्ष आणि गुणांनी अतिशय प्रसिद्ध असलेला चंदन हे जरी श्रेष्ठ वृक्ष आहेत तरी या सर्व वृक्षांमध्ये जो पिंपळ ती माझी विभूती आहे। अर्जुना, देवर्षीमध्ये जो नारद ती माझी विभूती आहे असे समज आणि सर्व गंधर्वांमध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व माझी विभूती आहे। हे बुद्धिमान अर्जुना, या संपूर्ण सिद्धांमध्ये कपिलाचार्य ही माझी विभूती आहे। प्रसिद्ध असलेल्या सर्व घोड्यांमध्ये 14 रत्नातील उच्चैश्रवा नावाचा घोडा ती माझी विभूती आहे। अर्जुना, राज्याचे भूषण असलेल्या हत्तींमध्ये जो ऐरावत नावाचा हत्ती ती माझी विभूती आहे। देवांनी मंथन केलेल्या क्षीरसमुद्रातून तो अमृताबरोबर निघाला, ज्याला सर्व लोक आपण प्रजा बनून कारभार देतात असा जो या सर्व मनुष्यांमध्ये राजा आहे तो माझी महत्त्वाची विभूती आहे। आयुधांमध्ये वज्र मी आहे, धेनूंमध्ये कामधेनू मी आहे, प्रजोत्पत्तीला कारण जो काम तो मी आहे, सर्पांमध्ये वासुकी मी आहे, नागांमध्ये अनंत नामक नाग मी आहे, जलवासी प्राण्यांमध्ये वरुण मी आहे, इतरांमध्ये अर्यमा मी आहे, नियमन करणाऱ्यांमध्ये यम मी आहे। अर्जुना, सर्व हत्यारांमध्ये जे 100 यज्ञ करून पार पडलेल्या इंद्राच्या हातात असते ते वज्र माझी विभूती आहे। सर्व गायींमध्ये स्वर्गातील कामधेनू ही माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले। जन्मदेव विणाऱ्यांमध्ये काम तो मी आहे असे समज। सापाच्या कुळामध्ये मुख्य असलेला जो वासुकी नावाचा सर्प तो अर्जुना माझी विभूती आहे। सर्व नागांमध्ये अनंत नावाचा नाग ती माझी विभूती आहे। अर्जुना, जलचरांमध्ये पश्चिम दिशा रूप तरुण स्त्रीचा स्वामी जो वरुण तो मी आहे असे अनंत सांगतात आणि सर्व पितरांच्या समुदायामध्ये अर्यमा नावाची पितृदेवता आहे ती माझी विभूती आहे हे मी खरे खरे सांगत आहे। जगाची शुभाशुभे पुण्यपाप जे लिहितात, प्राण्यांच्या मनाचा जे झाडा घेतात, मग जशी कर्मे केली असतील त्याला अनुरूप जे भोगाचे नियमित होतात, कर्मानुसार सुखदुःखाचा भोग देतात, त्या निग्रहानुग्रह करणाऱ्यांमध्ये जो यम, सर्व कर्माचा साक्षी जो यमधर्म तो मी आहे
असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले. दैत्यांपैकी प्रल्हाद मी आहे, हरण करणाऱ्यात काल मी आहे, पशूंमध्ये सिंह मी आहे, पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. असे राक्षसांच्या कुळामध्ये जो प्रल्हाद आहे ती माझी विभूती आहे असे समज. आणि म्हणूनच तो आसुरी स्वभावाच्या संसर्गाने लिप्त झाला नाही. ग्रासणाऱ्यांमध्ये महाकाळ ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. आणि हिंस्र पशूंमध्ये जो सिंह ती माझी विभूती आहे असे समज. अर्जुना ऐक, सर्व पक्ष्यांमध्ये गरुड ही माझी विभूती आहे आणि म्हणूनच तो आपल्या पाठीवर मला धारण करू शकतो. वेगवान वस्तूंमध्ये वायू मी आहे, शस्त्रधाऱ्यांमध्ये राम मी आहे, मत्स्यांमध्ये मकर मी आहे, नद्यांमध्ये भागीरथी मी आहे. पृथ्वीच्या विस्तारांमध्ये एक क्षण देखील न लागता अर्जुना एका उडीसरशी 7ही समुद्रांना जो प्रदक्षिणा करतो, त्या अत्यंत वेग असलेल्या गतिवानांमध्ये जो वारा अर्जुना ती माझी विभूती आहे. तर मंडळी, पुढील 6व्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.